जय शिवराय मित्रांनो, मी दीपक कदम. महाराष्ट्रामध्ये जसे नोकरदार वर्गाचे अनेक विभाग आहेत, त्याच्यामध्ये महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, शिक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील आणि अनेक असे प्रकार आहेत नोकरदार वर्गाचे. परंतु जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या पगारवाढीसाठी जेव्हा ते आंदोलन करतात, तेव्हा ते सगळे एकत्र येतात. तसेच महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचे सुद्धा अनेक विभाग आहेत, अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, गहू, तांदूळ तसेच केळी, द्राक्ष, पपई आणि दूध अशा प्रकारचे विविध उत्पादन तयार करणारे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांची एकजूट कधी होत नाही. परंतु याला अपवाद मागील ऑक्टोबर 2025 मध्ये जे बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी नागपूरला जे प्रचंड आंदोलन केलं, ते हे अपवाद ठरलेलं आहे. या आंदोलनामध्ये शेतकरी आपले सगळे मतभेद विसरून शेतकऱ्यांचे सर्व नेते एकत्र आलेले आहेत. त्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी नेतृत्व केलं. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील याच्यामध्ये सामील झाले. राजू शेट्टी साहेब, तुपकर साहेब, महादेव जानकर साहेब आणि असे अनेक नेते एकत्र आले आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. संपूर्ण कर्जमुक्ती असेल आणि इतर विविध 22 मागण्या घेऊन ते रस्त्यावर उतरले होते. रीतसरपणे 3 दिवसाची परवानगी घेऊन शासनाचा निषेध त्यांनी केला. लाखोंच्या संख्येने शेतकरी या नागपूरच्या रस्त्यावर उतरला होता आणि त्या ठिकाणी प्रचंड एकजूट दाखवली आणि सरकारकडे पर्याय नव्हता. त्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलवलं. परंतु मुख्यमंत्री आणि सचिवालय आहे मुंबईमध्ये, मोर्चा होता नागपूरमध्ये. अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि पेच प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच शासनाने शेतकऱ्यांच्या नेत्याला मुंबईमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केलं. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. शेतकऱ्यांचा आग्रह असा होता की मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी नागपूरमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करावी, शेतकऱ्यांच्या समोर चर्चा करावी. परंतु ते शक्य झालं नाही आणि प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर होता. परंतु बच्चू कडू साहेब यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी मुंबईला गेले. सर्व शिष्टमंडळासह त्यांनी सरकारसोबत चर्चा केली आणि सरकारकडून कर्जमाफीची तारीख जाहीर केली. असो, हा झाला इतिहास. परंतु कर्जमाफीमुळे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? तर याचा अर्थ नाही.